वनपूर गाव जंगलच्या बाजूला असलेला एक हिरवळ गाव होतं. तिथे राहणारी लोक जंगलामधून भेटणारी फूल आणि औषधं दुसऱ्या गावात ते विकून आपलं पालनपोषण करत होते. फळं घ्या, ताजे ताजे फळं घ्या. अरे आई, हे डाळिंब कसं दिलेस? ताई, 50ला 1 किलो. एकदम जंगलातूनच आणले आहेत. आमचं जंगल आमच्यासाठी जीवन दैवत आहे. वनपूर मधून आहेस काय? हा ताई, तुम्ही लोक तर नशीबवान आहात जे एवढ्या चांगल्या जंगलाचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. हा ताई, हे तर आहे. एक काम कर, 20 रुपयाचे हे बोरं सुद्धा बांधून दे. पण गावाचा व्यापारी धनसुखलाल एक लालची माणूस होता. जंगलातली झाडं कापून लाकूड विकून त्याचा व्यवसाय करायचा आणि खूप पैसे कमवायचा. हे काय एवढे कमी? अरे एवढ्या कमी पैशामध्ये 50 किलो लाकूड घेऊन जाणार? धनसुखलालजी, एवढ्या वेळेस द्या. पुढच्या वेळी मी तुम्हाला नक्की पैसे देईल. मी तुमचा जुना ग्राहक आहे. तुमचं काय डोकं खराब आहे? मी इथे व्यापार करायला बसलोय, समाजसेवा नाही. पैसे असेल तर द्या, नाहीतर निघा इथून. धनसुखलालच्या झाडं कापण्यामुळे जंगलातली झाडं कमी होत जात होती. एक दिवशी निलिमा आपल्या घरातून सकाळी सकाळी जंगलाकडे गेली तर समोरचं दृश्य बघून तिचे डोळे एकदम उघडेच राहिले. हे काय? हे जंगल हव्यामध्ये कसं उडतंय? अरे देवा, हे कसं झालं? मला लगेच जाऊन सगळ्या गाववाल्यांना आता सांगावं लागेल. वनपूर गावातलं जंगल हवेमध्ये उडताना बघत तसंच निलिमा पळत जाऊन पूर्ण गावाला सांगते. तिची गोष्ट ऐकून युवांचा प्रधान अजय बोलून उठतो. ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे की जंगल हवेमध्ये उडत आहे. मला तर वाटत आहे की हे खरंच एखाद्या भूताचं चक्कर आहे. मला तर वाटतं नक्कीच कोणीतरी आपल्या जंगलावरती काळा जादू केला असेल. अरे, जंगल जर अशा प्रकारे हवेत उडेल तर आपण कसं आपलं पालन पोषण करणार? कसं आपण आपल्या फळं तोडणार आणि कसं विकणार? गाववाले तर मरून जातील. अजयने मध्येच थांबून बोलला की, निलिमा दीदी, तुम्ही शांत राहा. असं काही नाही. मामला काय आहे ते तिथं जाऊनच कळेल आपल्याला. ना बाबा, आम्ही तर तिथे नाही जाणार. आम्हाला भीती वाटत आहे. सगळ्या गाववाल्यांनी उडत्या जंगलात जायचा नकार दिला. पण अजय एक बहादूर आणि एक शिकलेला मुलगा होता. तो भूत सारख्या गोष्टीवरती विश्वास नव्हता ठेवत. मी जातो आणि मी जाऊन बघतो की मामला काय आहे. अरे पण जाणार कसा? जंगल तर पूर्ण हवेमध्ये उडतोय. काही ना काहीतरी करावं लागेल. अजय आणि गाववाल्यांनी एक मोठी सीडी बनवली आणि त्याला जमिनीवरनं जंगलावरती टिकवलं. अजय वरती चढून जंगलमध्ये पोचतो तर हवा एकदम जोरात येते. अरे, आज जंगल काहीतरी वेगळंच वाटत आहे. एवढ्या जोराची हवा चालू आहे. अजय थोडा समोर जातो तर त्याला एक आवाज येते. अरे बाळा, तुझं नाव अजय आहे ना? जी माई, मी वनपूर गावाचा प्रधान आहे. वनपूर गावच्या लोकांसाठी तू बरंच काही केलं आहेस. जी माई, बस आपलं काम करत आहे. वनपूर गावाचे लोक या जंगलाला खूप पूजतात. या गावातल्या लोकांचं कमाई आणि साधन चालतं. पण माई, तुम्ही इथे एकटी काय करत आहात? बस बेटा, समजून घे की आता हे जंगल माझं आहे आणि मी या जंगलातली आहे. माझ्या कुटुंबातली लोक आता ह्या जगात नाही राहिले. या वयात मी काय काम करेल म्हणून या जंगलातच राहायला लागली. इथेच जेवण पण मिळतं, इथेच जवळ माझी झोपडी पण आहे. मी तिथेच राहते. पण तुझ्याच गावाचा धनसुखलाल, जो लाकडांचा व्यापार करतो, तो तर या जंगलाला एकदम नष्ट करतोय. ते तर आहे आई, पण लाकडांच्या व्यापारासाठी तो झाड कापत आहे. पण नवीन झाडांना लावतच नाहीये. असंच जर कापत राहिला तर हे जंगल तर एक दिवस संपून जाईल. मी त्याला खूप वेळेस समजवलंय. निसर्गाचा पूर्ण संतुलन खराब होत चालला आहे. बरोबर बोलत आहे माई. जेव्हा हे जंगल संपेल तेव्हा गाववाले सुद्धा नाही वाचणार. तुम्हा लोकांना त्या धनसुखलालला अडवावं लागेल, नाहीतर हे जंगल अशाच प्रकारे हवेमध्ये उडत राहील आणि गावातली लोक बिना जंगलाचे तरसत राहतील. माई,
गावाचा प्रधान असल्या नात्याने मी ह्या गोष्टीला जरूर नीट करेल. पण तुम्ही माझ्या सोबत चला माई. आमचं गाव तुम्हाला सांभाळेल. नाही बाळा, तू जा. माझ्यासाठी फक्त एवढंच कर की त्या धनसुखलालला समजव, नाही तर हे जंगल नष्ट होऊन जाईल. अजयने जेव्हा ही गोष्ट गावातल्या लोकांना सांगितली तर गावातली लोक लगेच धनसुखलालच्या इथे जातात. पण धनसुखलालने लगेच नकार दिला. अरे भाऊ, मी आता माझा काम धंदा बंद केला तर मी कसे पैसे कमवेल? काय भिकारी बनू? अरे भाऊ, काम धंदा बंद करा कोण म्हणत आहे? आम्ही तर एवढंच इच्छा म्हणतोय. फक्त झाडाचं कापणं बंद करा आणि याच्या सोबत काही दुसरं काम चालू करा. जेवढे झाडं कापताल त्याच्यापेक्षा 2 गुणा झाडं जंगलामध्ये लावा. हे बघा धनसुखलालजी, जर तुम्ही असं नाही करणार तर गाव नाही वाचणार. तुम्ही समजा, हे काम चालू करण्यामध्ये मी तुमची साथ देतो. आपण जंगलामध्ये ज्या जडीबुटी आणि कंदमुळे आहेत त्याला बाजारमध्ये जाऊन विकू शकतो आणि या जडीबुटी आणि कंदमुळांपासून औषधं बनतील आणि त्याचे चांगले पैसे बनतील. अजयने समजवल्यानंतर धनसुखलालला समजतं. तर धनसुखलाल यासाठी तयार होतो. जेव्हा अजय परत जंगलात जातो तेव्हा तिथे परत ती म्हातारी भेटते. हे ऐकून खुशी झाली की धनसुखलाल झाडाची कापणी बंद करून नवीन झाडे लावतील. मला वाटतं की जंगलाला परत सामान्य होण्यासाठी काहीच अडचण नाही येणार. दुसऱ्या दिवशी जेव्हा जंगल सामान्य होतं तेव्हा गावातली लोक एकत्र येतात. अरे धनसुखलाल, जंगल तर बरोबर झालं. तुम्ही आणि अजय मिळून आता तुम्ही तुमचं काम करू शकता. अरे हा, हे लोक तर आपलं काम करतील. आपल्याला पण तर परत आपलं काम करायचंय. 2 दिवसापासून 1 पैसा सुद्धा नाही कमवला आहे. अरे निलिमा दीदी, का परेशान होत आहात? आता सगळं ठीक झालंय ना? धनसुखलाल आणि अजय एकत्र येऊन जंगलातली औषधी आणि जडीबुटी कंदमुळे शहरमध्ये एका औषधी कंपनीला विकतात. पैसे देताना अजय बोलला, धनसुखलाल, मी बोललो होतो ना तुमची चांगली आमदनी होणार. हो भाऊ, जरा बघ तरी, हा धंदा एवढा चांगला चालेल मी विचार पण नव्हता केला. धनसुखलाल, जंगलाची कदर करा. तुम्ही एक काम करा, हा जो लाकडांचा व्यापार आहे ना याला पण बंद करा. जेवढं आपण जंगलाला वाचवेल तेवढंच जंगल आपल्याला वाचवेल. हा, विचार करेल याबद्दल मी. धनसुखलालचा खास माणूस भीमा कंदमुळांसाठी जमीन खोदत होता. तेव्हा त्याला एक मटकी भेटते ज्याच्यामध्ये खूप सारा खजाना होता. भीमा मटकी घेऊन धनसुखलाल आणि अजय जवळ येतो. जेव्हा ते दोघं वडाच्या झाडाखाली बोलत होते, मालक, हे बघा काय आहे. खजाना भेटलाय खोदकाम करताना. अरे वा, एवढे सगळे सोन्याचे आणि चांदीचे सिक्के. मी तर याला विकून श्रीमंत होऊन जाईल. धनसुखलाल, हे काय बोलत आहात तुम्ही? हे धन आपल्याला जंगलातून मिळाले. याच्यावरती कोणाचाच एक अधिकार नाहीये. याच्याने आपण जंगलात अजून जास्त झाडं लावूया. गावातले रस्ते, शाळा आणि दवाखाने या सगळ्यांची व्यवस्थित व्यवस्था करू. म्हणजे तू याला घरी घेऊन जाऊन यातला काही खजाना स्वतःसाठी ठेवशील ना? धनसुखलालजी, हा खजाना ना माझ्या घरी जाणार ना तुमच्या घरी. ही जंगलाची अमानत आहे, याला इथेच राहू देऊया. अजयची गोष्ट ऐकून लालची धनसुखलाल तेव्हा तर चूप बसतो. पण आपल्या घरी आल्यानंतर भीमाला बोलतो, भीमा, त्या मटक्याच्या खजान्याचा विचार अजूनही माझ्या डोक्यात चालू आहे. काय करू? करणं काय आहे, नरायचं काय आहे मालक? आजच जाऊन त्या मटकीला चोरून घेऊया. सांगून देऊ की कुठल्याच चोराने चोरी केलीये. कोणाची हिंमत होईल तुमच्यावर बोट दाखवायची? त्या मटकीला मीच घेऊन टाकेल. आज रात्री त्या मटकीला मी माझ्या घरी घेऊन येणार. चांदणी रात्री जंगलामध्ये काहीतरी हलचल झाली. धनसुखलाल मटक्याजवळ येतो. मटकीमध्ये हात टाकलाच तर एक सापाने धनसुखलालला चावलं. धनसुखलालच्या आवाने जंगलातली शांतता भंग झाली. जंगल परत हवेमध्ये उडायला लागलं. हे बघून अजय जेव्हा जंगलामध्ये येतो तर त्याच्या समोर ती म्हातारी होती. धनसुखलालचा मृत्यू झाला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता. हे काय झालं?
धनसुखलालला काय झालं? तो मेला आहे. त्याने या मटक्यातला खजाना चोरी करायचा प्रयत्न केला तर सापाने त्याला चावलं. धनसुखलाल, तुझ्या लालचीपणाला तू जिंकू नाही शकला. तुझ्या लालचीपणामुळे तुझे हे हाल झाले. पण माहीत तुम्हाला हे कसं माहिती? हेच बोलताच ती म्हातारी आपल्या मुख्य स्वरूपात आली. अजय, मी वनदेवी आहे. मी या जंगलाची काळजी करते. मीच या जंगलाला उडवूनकर गावापासून दूर केला आहे. धनसुखलाल सारख्या माणसांमुळे आज जंगल धोक्यात आहे. तुझ्याशी जेव्हा भेट झाली तेव्हा असं वाटलं की तुझ्यासारखाच चांगला माणूस या जंगलाला वाचवू शकतो. पण धनसुखलाल सारखा लालची माणूस या कार्यामध्ये अडचण देत होता. यासाठी त्याला मरायचंच होतं. वनदेवीची गोष्ट ऐकून अजयला धनसुखलालची चुकी कळाली. पण तो एक चांगला माणूस होता. हे देवी आहे, मान्य आहे की धनसुखलाल एक लालची व्यापारी आहे आणि त्याने चुकी पण केली आहे. पण देवी माय, पण त्याच्या बायकोचा आणि मुलांचा काय चूक आहे? यांच्यामुळे त्यांचं काय होईल? तुम्ही तुमची कृपा करून हिला परत जीवित करा. मी तुम्हाला वचन देतो की हा या जंगलापासून दूरच राहील आणि जर असं करण्यापासून मना केलं तर गाववाल्यांच्या मदतीने मी इथून त्याला बाहेर काढून टाकेल. आता तुम्ही याला जिवंत करा. वा अजय, तू एक चांगला प्रधानच नाही तर एक चांगला माणूस सुद्धा आहे. मी ह्याला आता लगेच जिवंत करते. पण तू ह्याला समजावून सांग की जंगलाला कापू नये. जी, मी असंच करेल. वनदेवीच्या हातातनं आलेल्या प्रकाशातून धनसुखलाल परत जिवंत होतो आणि देवी गायब होते आणि जंगल सामान्य होऊन जातो. त्याला जेव्हा अजयने सर्व गोष्ट सांगितली तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू होते. मला माफ करा, मी माझ्या लालचीपणामध्ये अंधळा झालो होतो. मला पैशाशिवाय काहीच दिसत नव्हतं. पण मला आता चुकीचा पश्चाताप आहे माझ्या. अजय, मी आजपासून जंगल कापण्याचं काम बंद करत आहे आणि जंगलाच्या भलाईसाठी काम करेल. धनसुखलाल, असंच करावं लागेल. तेव्हाच तर येणाऱ्या पिढीला आपण एक चांगलं जग दाखवू शकतो. आपल्याला आपला लालचीपणा सोडून माणसांसाठी जगावं लागेल. उन्हाळ्याच्या दुपारी गावाच्या चौऱ्यावर काही शेतकरी बसलेले आहेत. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकवा दिसत होता. जमीनदाराचे गुंडे गावामध्ये फिरत होते. अशोक एका कोण्यामध्ये आपल्या बायको लीलाशी बोलत होता. लीला, हा भैरव सिंग आपला जीव सुद्धा घेईल. जमीन हिसकावून तो काय करणार? या जमिनीवर काही उगणारच नाहीये तर त्याचं लालच काय कामाचं? अशोक, रागाने काहीच नाही होणार. आपल्याला आपली जमीन वाचवण्यासाठी दुसरा उपाय शोधावा लागेल. कसला प्रकार लीला? पाऊस नाही झालाय, धान्य नाही उगलंय, आपल्या ह्या जमिनीवरती काहीच नाही राहिलंय. ह्या गावामध्ये राहणं म्हणजे मृत्यूला बोलवण्यासारखं आहे. तेव्हा गावाचा मुखिया रामदास जवळ येतो. अशोक, तू बरोबर बोलत आहेस. भैरव सिंगने गावाला नर्क बनवलंय. पण बाळा, तुझ्यासारख्या लोकांनी सुद्धा हार मानली तर ह्या गावाचं काय होईल? मुखियाजी, मला लढायचं आहे, पण कसं? माझ्याकडे आता काहीच नाही राहिलंय. तुझ्याकडे तुझी मेहनत आणि हिंमत आहे अशोक, हे नको विसरूस. अशोक गप्प बसतो, पण त्याच्या डोळ्यामध्ये प्रश्न आणि राग स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या दिवस अशोक दमून जंगलामध्ये बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. अचानक त्याला झाडांच्या मागून कोणाच्या तरी चालण्याची आवाज येते. एक म्हातारा माणूस लाकडीचा सहारा घेऊन हळूहळू अशोककडे येतो. काय विचार करत आहेस बाळा? तुम्ही कोण आहात आणि ह्या जागेवरती तुम्ही काय करत आहात? मी एक प्रवासी आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त भरकटलेला नाहीये. असं वाटतंय तुम्ही आयुष्यापासून हार मानली आहे. हारतो तोच ज्याच्याकडे काही वाचतं. माझ्याकडे जमीन नाहीये आणि माझा परिवार आणि जमीनदार माझं सगळं हिसकावून घेण्यासाठी राहिलाय. आता हे हार मानणंच एक शेवटचा रस्ता आहे. हार मानणारं नाही, लढणारच या जगाला बदलेल. तू शेतकरी आहेस आणि शेतकरीच्या हातामध्ये ह्या जगाला बदलण्याची ताकद आहे. ताकद? माझी जमीन सुकलेली आहे, त्याच्यामध्ये काही ताकदच नाही राहिली आहे. तर ताकद मी देतो. हे घे, हे 3 बीज तुझ्या जमिनीमध्ये उगव. जे उगेल ते तुझं नशीब बदलून टाकेल. म्हातारा 3 छोटी छोटी बी अशोकच्या हातामध्ये ठेवतो. हे बीज काय करणार?
हे काही जादू आहे? जादू आहे आणि मेहनतीमध्ये तुला फरक लगेच समजेल. पण लक्षात ठेव, जे चमकेल त्याला सांभाळणं खूप मुश्किल आहे. अशोक, तो म्हातारा कोण आहे आणि ह्या बी काय खरंच आपली मदत करणार आहेत? मला स्वतःला नाही माहिती लीला, पण या बियांना पेरण्यामध्ये काही नुकसान तर नाहीये. बहुतेक हा आपला शेवटचा उपाय असेल. जर तुला ह्याच्यावर भरोसा आहे तर मला पण आहे. आपल्या मेहनती आणि प्रार्थनाने चमत्कार होऊ शकतो. अशोक आणि लीला बी पुरवतात आणि एका दुसऱ्याकडे बघतात. त्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षा आणि भीतीचा मिश्रण होता. आता आपल्याला वाट बघावी लागेल. हे बीज काय करतात ही येणारी वेळच सांगू शकते. दोघे जण आपल्या झोपड्यामध्ये परत येतात. सकाळच्या वेळेस अशोक आणि लीला शेताकडे जायला लागले. जसंच ते शेताकडे पोचतात त्यांना काहीतरी विचित्र चमकणारी वस्तू दिसली. जमिनीतून छोटी छोटी झाडं चमकताना वर आली होती. ते रात्रीच्या ताऱ्यांसारखे चमकत होते. अशोक, हे हे काय आहे? आपली जमीन तर नापीक होती. ही झाडं कशी काय उगली? हे तेच बीज आहेत जे त्या म्हाताऱ्या माणसाने दिले होते. पण हे काही साधे झाडं नाही वाटत आहेत लीला. असं वाटत आहे की हे आकाशाच्या ताऱ्यांसोबत जोडलेत. अशोक, हा तर चमत्कार आहे. आपल्या जमिनीवर प्रकाश पडलेला आहे. आपलं गाव पण आनंदमय होऊ शकतं. अशोक आणि लीला 1 सेकंडसाठी खुश झाले. पण लीला आणि गाववाल्यांना आणि जमीनदाराला पत्ता लागला तर हे झाडं सुद्धा आपल्यासाठी त्रासच बनणार. आपल्याला सचेत राहावं लागेल अशोक. पण खरं ते किती दिवस लपवू शकतो आपण? दुसऱ्या दिवशी गावाची लोक शेताकडे जमा झाली. सगळेजण त्या झाडांना बघत होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य आणि आनंद होता. पण गर्दीच्या मधोमधी जमीनदाराच्या माणसाने हे बघितलं आणि तो ताबडतोब भैरव सिंगला सांगण्यासाठी पळून गेला. अशोक भाऊ, हे झाडं कुठून आले? हे तर चमत्कार वाटत आहेत. भाऊ, हे देवाचं देणं आहे. आम्ही फक्त मेहनत केली आणि हे उगून आले. जर हे झाडं आपल्या जमिनीवर पण आले तर आपलं तर नशीबच बदलू शकतं. अशोक, तुझ्या ह्या शेताने आशेचा एक नवीन किरण दाखवलाय. पण तुला सावधान राहावं लागेल. जमीनदारला ही गोष्ट जर कळाली तर याला सुद्धा तो तुझ्याकडनं हिसकावून घेणार. अशोक काहीतरी बोलणारच होता की दुरूनच भैरव सिंग आणि त्याचे साथी येताना दिसले. भैरव सिंग आपल्या माणसांबरोबर शेतावर पोचला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि लालचचं मिश्रण होतं. तो शेताची चमकदार झाडे बघतो. तर हा आहे तुझा चमत्कार अशोक. माझ्या जमिनीवरती ही जादू आणून तू माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकलीस. जमीनदार साहेब, ही जमीन माझी आहे. याला मी माझ्या मेहनतीनं बनवलंय. या झाडांवरती तुमचा काही अधिकार नाहीये. तुझी जमीन, तुझी हिम्मत कशी झाली हे असं बोलायची? हे पूर्ण गाव आणि सगळे शेत हे माझी जहागीर आहे आणि आता हे चमकणारे झाड पण माझे आहेत. जमीनदार साहेब, देवाने दिलेली वस्तू माणूस आपली जागीर नाही बनवू शकतो. ही झाडं मेहनती आणि विश्वासाचं फळ आहेत. गप्प बाईस. माझी जी इच्छा असेल तेच होणार. आजपासून ही जमीन माझी आहे. अशोक, जर तू विरोध केलास तर तयार राहा पुढच्या सगळ्या संकटांना. भैरव सिंगने आपल्या माणसांना झाडांना उसपून काढण्याचा आदेश दिला. अशोक आणि लीला मधोमधी येतात आणि थांबवण्याचा प्रयत्न करतात. गाववाले अशोकचा साथ देतात. पण जमीनदाराच्या गुंड्यांनी हतियार काढले. जमीनदार साहेब, हा अन्याय आहे. गरिबांची जमीन घेऊन तुम्हाला काही नाही मिळणार. मला सोनं मिळेल, समजलं? हे झाडं काही साधी गोष्ट नाहीये. मला यांच्या चमकीने खजान्याचा सुगंध येतोय. जमीनदाराने माणसांना झाडं उसपण्यासाठी सोडलं आणि तो तिथून निघून गेला. अशोक आणि लीला काळजीत पडले. अशोक आणि लीला घराच्या अंगणात बसलेले होते. दोघे जण खूप जास्त काळजी करत होते. म्हातारा माणूस परत त्यांच्या समोर प्रकट झाला. अशोक, मी तुला आधीच सांगितलं होतं, या झाडांची चमक फक्त तुझ्या मेहनतीचं फळ नाही तर एका रहस्याचं द्वार आहे. कसलं रहस्य? हे झाडं नक्षत्र लोकांचं द्वार उघडतात. त्या लोकांमध्ये एक खजाना आहे.
पण लालचीपणाने असलेला माणूस तिथे नाही पोहोचू शकत. जर काय असं आहे तर जमीनदार तिथे पण पोचण्याचा प्रयत्न करेल. आम्हाला काय करायला हवं? तुला नक्षत्र लोकांचं द्वार उघडावं लागेल. पण लक्षात ठेव, जो पण तिथे जाईल त्याला आपल्या मनाच्या खरेपणाचा सामना करावा लागेल. अशोक आणि लीलाने एका दुसऱ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि हिंमत दोन्हीही दिसत होते. आता त्यांना माहित होतं की त्यांना जमीनदाराशी भिडावंच लागेल. म्हातारा माणूस अशोक आणि लीलाला शेताकडे घेऊन येतो. त्या झाडांची चमक पहिल्यापासून जास्त झाली होती, जसं आकाशात तारे जोरात चमकत आहेत. अशोक, वेळ झाली आहे. या झाडांची चमक नक्षत्र लोकांचं द्वार उघडते. तुम्हा दोघांना तिथे जावं लागेल. पण लक्षात ठेवा, खजान्यापर्यंत पोहोचणं मुश्किल आहे. लालचीपणा आणि भीती हे तुमचं सगळ्यात मोठं दुश्मन असतील. जर याने आपल्या गावातल्या सुकलेल्या जमिनीला जीवन मिळत असेल तर आम्ही या परीक्षेसाठी तयार आहेत. आम्ही आपल्या मेहनती आणि सच्चाईने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता आम्ही मागे नाही वळणार. म्हाताऱ्या माणसाने मंत्र वाचला. त्या झाडांची चमक वाढली आणि एक जोरदार प्रकाशाने जमीन फाटायला लागली. एक जादुई द्वार प्रकट झाला. अशोक आणि लीलाने हळूहळू त्यात प्रवेश केला. अशोक आणि लीलाने नक्षत्र लोकामध्ये प्रवेश केला. ती जागा जादुई होती. प्रत्येक जागी ताऱ्यांची चमक आणि सोन्याची झाडे होती. मधोमधी एक तलाव होता, ज्याच्या पाण्यातून एक चमक बाहेर पडत होती. त्याच्या जवळच एक रक्षक सुद्धा होता, ज्याचा आकार विशाल आणि चमकदार होता. कोण आहात तुम्ही आणि इथे का आलात? मी अशोक आहे, एक शेतकरी. मी इथे अमृत जल घ्यायला आलोय, कारण आमच्या कोरड्या जमिनीला चांगलं करू शकू आणि गाववाल्यांची भूक मिटवू शकेल. अमृत जल फक्त त्यालाच मिळेल जो निस्वार्थ आणि इमानदार असेल. हे जल लालचीपणाला नष्ट करतं. काय तुझं मन खरं आहे? आम्ही आमच्या मेहनतीने या झाडांना उगवलं आहे. आमचा उद्देश फक्त आमच्या गावाला वाचवणं होतं. रक्षक हसतो, पण तेव्हाच नक्षत्र लोकांमध्ये जोरात आवाज येते. भैरव सिंग आणि त्याच्या माणसांनी जादुई द्वाराच्या जरिये प्रवेश केला. तर हाच आहे तो खजाना. अशोक, तू मूर्ख आहेस. हा खजाना माझा आहे. याला मी सोन्यामध्ये आणि धनामध्ये बदलेल. अमृत जल लालचीपणाला नाहीये. जर तू याला हात लावलास तर हे तुझा विनाश करतील. कोणी मला नाही थांबवू शकत. मी माझ्या ताकदीने याला मिळवून राहील. भैरव सिंग त्या तलावाजवळ वाढला. जसंच त्याने अमृत जलला हात लावला, त्या तलावाचं पाणी आगीमध्ये बदललं. भैरव सिंग आणि त्याची माणसं ओरडत ओरडत नष्ट झाले. अशोक आणि लीलाने घाबरून सगळं काही पाहिलं. बघितलंस, लालचीपणा करणाऱ्या सोबत असंच होत असतं. आम्ही बघितलं आणि समजलं पण आमचं उद्देश फक्त आपल्या गावाची भलाई करणं आहे. काय आम्हाला हे अमृत जल मिळेल? तू आपल्या खरेपणाने आणि निस्वार्थपणाने याचा अधिकार तू मिळवलेला आहेस. हे घे. रक्षक अशोकला एका सोन्याच्या मटकीमध्ये अमृत जल देतो. अशोक आणि लीला परत गावी येतात. ते अमृत जल आपल्या जमिनीवर शिंपडतात आणि बघताच बघता नापीक जमीन हिरवीगार होऊन जाते. शेतांमध्ये अन्न उगायला लागलं. गावाची लोक खूप जास्त आनंदात होती. अशोक, तू आमच्या अपेक्षेला खरं करून दाखवलंस. आता हे गाव परत समृद्ध होणार. हे आपल्या मेहनतीचं आणि खरेपणाचं फळ आहे. आपल्याला तर फक्त आपल्या ताकदीवरती विश्वास ठेवायचा होता. आणि हे पण समजायचं होतं की लालच करण्याने काहीच नाही होत, पण निस्वार्थता कायमच रंगते. गावाच्या लोकांनी अशोक आणि लीलाला धन्यवाद बोललं. गावात सगळेजण खूप खुश होते. अशोक आणि लीला शेताकडे होते. म्हातारा माणूस एकदा पुन्हा त्यांच्या समोर प्रकट झाला. तुम्ही कोण आहात बाबा, आणि तुम्ही आमची मदत का केली? अशोक, मी नक्षत्र लोकांचा रक्षक आहे. मी खूप वर्षांपासून ह्या जमिनीवर भ्रमण करतो आणि त्या लोकांना शोधत असतो जे खरेपणाने आणि निस्वार्थपणाने जमीन आणि आयुष्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. पण आम्हालाच का निवडलं? कारण मी तुमच्या मेहनतीला आणि खरेपणाला बघितलं होतं. तुमच्यासारखी लोकच अमृत जल आणि नक्षत्र लोकांच्या तिचा बरोबर उपयोग करू शकतात.